म्हणजे ते गुलाबाचं फूल या निवडणुकीत उमललं असं म्हणायला काय हरकत नाही. सर्व जनता ही माझी ताकद आहे. कास्टमध्ये आपलं सगळ्या पहिली ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ते पासेस आम्ही देण्याचं काम आता या 2-4 दिवसात करतो. 3 कोटीचा निधी मिळाला. त्या निधीतून मी रस्ते धरल्यात, गटर धरल्यात. मॅडम पहिल्यांदा एकदा निवडणुकीला उभा राहिल्या होत्या, त्या पराभूत झाल्या होत्या. पण हे महाराष्ट्रामधलं एक वाखाणण्यासारखं उदाहरण असेल की त्यावेळी तुम्ही पराभूत होऊन सुद्धा दुसऱ्या दिवशी प्रत्येक मतदाराच्या घर टू घर जाऊन गुलाबाचं फुल दिलं होतं. आणि ईश्वर हा प्रत्येक माती कणामध्ये असतो, त्याचं एक साक्ष म्हणून याच निवडणुकीत तुम्हाला अत्यंत एवढ्या अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा जनते सगळे तुमच्या बरोबर राहिली आणि एवढ्या चांगल्या मताधिक्यानं तुम्हाला निवडून आणलं. म्हणजे ते गुलाबाचं फूल या निवडणुकीत उमललं असं म्हणायला काय हरकत नाही. आणि तेच काम तुम्ही सातत्यानं पुढे चालू ठेवत अतिशय उत्कृष्टरित्या काम करताय असं दिसतंय. या संदर्भातली प्रेरणा, उत्साह हा तुमच्याकडून कुठून आला? ही सर्व जनता ही माझी ताकद आहे. माझ्या जनतेने जो माझ्यावर विश्वास दाखवला, मागच्या वेळी पण माझा थोड्या मतात पराभव झाला म्हणून मी कधीही थांबलो नाही. आपल्या जनतेबरोबर कायमस्वरूपी मी काम करत राहिलो. आणि ह्यावेळी योगायोगानं मला आमचे गटनेते सारंगधरजी देशमुख साहेब यांनी शिवसेनेचं तिकीट दिलं. यामध्ये मोठा हात आंबेडकर साहेबांचा, राजेश क्षीरसागर साहेबांचा होता. त्यांनी मला चाल दिली. या चालीमुळं आणि शिवसेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने मी पुढे गेलो. आणि जे मला जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्याला मी साजेशी असं काम करायला लागलोय. अजून मला खूप करायचं आहे. ह्या एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा वाढदिवसानिमित्त आमच्या गटनेते आणि शिवसेनेकडून आमचा ह्या 4थ्या महिन्यातला 4था कार्यक्रम आहे. हा 4था कार्यक्रम आपल्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये आम्ही मोठ्या जोमाने आणि उत्साहाने घेत आहे. इथं आज या ठिकाणी 9 तारखेच्या औचित्य साधून आम्ही आपल्या प्रभाग क्रमांक 18 जवाहरनगरमध्ये महाआरोग्य शिबिर घेतलेलं आहे. आमचा हा भाग बऱ्याच समस्येकडून वंचित असल्यामुळं आणि बरेच आमच्या भागात कामं, दवाखान्याची परिस्थिती लोकांची इतकी नसल्यामुळं हा आरोग्य शिबिर आपण मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे. या ठिकाणी आपल्याला 6 हॉस्पिटलांनी आपल्याला सपोर्ट केलेला आहे. आणि शिवसेनेचं आमचं काम इतकं सुंदर चालू आहे. या ठिकाणी रक्तलघवी असो, आपले हाडांचे प्रश्न असो, आपल्या ECG फ्री चालू आहे या ठिकाणी. परत डोळ्यांची तपासणी वगैरे सगळं चालू आहे. आपल्याला जेवढं करता येईल तेवढं आम्ही काम करणार. मी एक काम करणारा कार्यकर्ता आहे आणि काम करत राहणे हीच माझी वृत्ती आहे. आणि मला जो विश्वास आमच्या सर्वच लोकांनी, आमच्या प्रभागातील आमच्या मतदारांनी दाखवलाय त्याला मी साजेशी असं काम करून दाखवणार. महापालिकेत काम करत असताना आम्ही आता आमचा उपक्रम राबवत आहे. जवळजवळ आम्ही 15 शाळांना आता 70 लाखाचं बजेट धरलेलं आहे. त्यामध्ये नेहरूनगर स्कूल असेल, सुभाषनगर असेल, जवाहरनगर असेल, सरनाईक वसाहत उर्दू स्कूल असेल, बावड्यामधल्या 2 स्कूल आहेत, सानेगुरुजी मधले आहेत. आपल्याला काम करण्याची संधी मिळालेली आहे. ह्या संधीचं आम्ही निश्चितपणाने सोनं करणार. आणि जवळजवळ ह्या सगळ्या नेहरूनगरमध्ये एक टॉयलेट आता हे बांधण्याचं काम चालू आहे. ह्या जेवढ्या आपल्या आता आम्ही 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांना 700 टॅब वाटप करणार आहे. का आता 2-4 दिवसात आपण एक 30-40 लाखचं बजेट धरून जी मुले 1ली ते 7वी पर्यंत उपनगरातून गावात जे येतात त्यांच्यासाठी आम्ही बसेसचे पासेस देण्याचा उपक्रम घेणार आहे. 1-2-4 दिवसात ही पण तरतूद केलेली आहे. फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ते पासेस तुम्ही? फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपलं सगळ्या 1ली ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ते पासेस आम्ही देण्याचं काम आता या 2-4 दिवसात करतोय. प्रभाग क्रमांक 18 तुम्ही मगाशी म्हटला तसा हा अविकसित भाग आहे. त्याच्यामध्ये जास्त कामाचा पण लोड आहे. तरी सुद्धा आता तरी माझ्या या कालावधीत मला कुठं ज्ञात नाही की तिथून फार मोठ्या तक्रारी आल्यात वगैरे. मग हे सगळं हँडल करत असताना तुम्ही ते कशा पद्धतीने नियोजन करताय? कारण तुमचा एक छोटासा व्यवसाय पण आहे. ते करत करत तुम्ही इकडे लक्ष देताय. पण सातत्यानं आम्ही प्रसार माध्यमातून जेव्हा बघतोय तर प्रत्यक्षात बघताना तुम्ही ग्राउंडवर कामही चांगलं करताय. मग हे सगळं मॅनेज तुम्ही कसं करताय? मला पहिल्यापासूनच माझ्यात एक
काम करण्याची, समाजासाठी धडपड करण्याची माझी पहिल्यापासून वृत्ती आहे. आणि मी माझे सवंगडी चांगले आहेत, माझे कार्यकर्ते म्हणजे माझ्या भावाप्रमाणे आहेत. माझा मुलगा पण सकाळी 7 वाजता बाहेर पडतो. आमचे संकेत आणि प्रेम म्हणून हे पण 2 मुले आहेत. हे माझ्या भावापेक्षा माझ्या मुलांसारखे आणि अतिशय काम करणारे आहेत. आणि आमची टीम एक अशी आहे की कधीही फोन येऊ दे, आम्ही सकाळी 7 वाजता येऊ दे, नाहीतर रात्री 12-1 वाजता फोन येऊ दे, आम्ही कामासाठी तत्पर आहे. आमच्या कुटुंबातली सगळीच माणसं किंवा आमचे पदाधिकारी पण आहेत, ते सर्वच काम करणारे आहेत. त्यामुळे मला ऊर्जा मिळते आणि मी हे काम करू शकतो. आणि असंच काम मी करून आपल्या प्रभाग क्रमांक 18 मधील सर्वच प्रश्न मी सोडवणार आहे. जवळपास मला आता एक 3 कोटीचा निधी मिळाला. त्या निधीतून मी रस्ते धरल्यात, गटर धरल्यात, आपल्या ड्रेनेज लाईनची पूर्ण कामे झालेली आहेत. 6 आता आम्ही हायमार्क्स बसवतोय प्रत्येक चौकामध्ये. जेवढं मला आपल्या हातनं जेवढं होतंय तेवढं मी काम करून आपल्या भागाचा विकास हे करून दाखवणार. आणि ह्या मागे शिवसेनेची खरोखर आमच्या मागे ताकद आहे. एकनाथजी शिंदे साहेबांनी, आंबेडकर साहेबांनी, राजेशजी क्षीरसागर साहेबांनी आणि सारंगधर देशमुख साहेबांनी जो मला फंड दिला, जी माझी ताकद म्हणजे हात बळकट केले, त्यांचे मी मनापासून त्यांचा आभारी आहे. काही दिवसापूर्वीचे इस्माईल बागवान आणि आत्ताचे इस्माईल बागवान, कॅमेरा समोर येणं, वक्तृत्व हे कौशल्य एक तर चांगलं सुधारलंय. त्याच्या मागचं आणि काय गुपित आहे, ते काय टॉनिक तुम्हाला मिळालं की तुम्ही एकदम एक्सपर्ट झाला आहात? कारण तुम्हाला आठवत असेल एक पहिला क्षण होता त्यावेळी तुम्हाला तुमचं वक्तृत्व वगैरे फार होतं. ते कसं सुधारणा झाली त्याच्या मागची ही जनतेला हिस्ट्री कळून द्या. खरं तर मी जास्त बोलत नव्हतो. ज्यावेळी मी ग्राउंड लेवलला उतरलो, लोकांची प्रश्न जाणून घेतलेत, लोकांच्या बरोबर फिरायला लागलो, नेत्यांच्या बरोबर फिरायला लागल्यानंतर मला लोकांच्या प्रश्नाची जाण झाली. त्यानंतर मी ऑटोमॅटिक हे सगळं घडत गेलं. त्यामुळे मी काम बोलायला ते आता बऱ्यापैकी शिकलेलो आहे. आणि तुमच्यासारख्या प्रेसवाल्यांनी जे मला म्हणजे आमचं कौतुक केलं, ह्यातच मला समाधान आहे. तुमची साथ आम्हाला अशीच राहू दे आणि काम हे करतच राहणार आम्ही, त्याबद्दल काही शंका नाही. भविष्यात सगळीच कोल्हापूरची जनता महिला आणि बालकल्याण सभापतीकडून चांगला विकास होईल, चांगले कामं होतील अशी अपेक्षा बाळगतो. आणि वेळोवेळी असंच तुमच्याकडून चांगलं काम होत जावं